बाळापूर तालुक्यातील वाडेगाव वार्ड क्रमांक 1 मधील गजानन वाडीमध्ये ग्रामस्थांना रस्त्यावरून जाताना अनेक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे। याबाबत या भागातील रहिवासी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्याच्या समस्येबाबत ग्रामविकास अधिकारी, तालुका गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन हा रस्ता तत्काळ पूर्णत्वास नेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या भागातील रस्ते सुरळीत करून घेण्यासाठी गजाननवाडीमधील रहिवासी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतचे सर्व कर नियमित भरणा करीत असताना गजाननवाडी ही वस्ती, या वस्तीमध्ये अनेक वर्षापासून लोक राहतात, तर वाडेगाव एक भाग म्हणून विकसित झाला असून तरी सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाकडून विकासाचे कामे होत नाहीत। वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालयात दुर्लक्ष करत आहेत। गजाननवाडीमध्ये आतापर्यंत कोणतेही प्रकारचे काँक्रीटचे रस्ते व काँक्रीट नाल्या बनविण्यात आलेल्या नाहीत। 15व्या वित्त आरोग्यमधून मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतला निधी उपलब्ध झालेला असून आमच्या भागातील सुविधा पुरवल्या जात नसल्याचा आरोप दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आला आहे। तसेच आमदार, खासदार व जिल्हा परिषद फंडातून विकास कामे व्हायला पाहिजे होते। ग्रामपंचायत परिक्षेत्रात विकास कामापासून वंचित ठेवण्याचे काम केलेले आहेत। तर गजाननवाडीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहत असून तिथे शेतकरी, शेतमजूर लोकांना काँक्रीट रस्ते, नाल्या व कचरा कुंडी करून द्यावे, तसेच या परिसरातील कचरा गाडी सुरू करण्यात यावी। गावात सर्व ठिकाणी कचरा घंटा गाडी फिरत आहे, परंतु गजाननवाडीमध्ये सदर गाडी कधीच येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये आक्रोश वाढत आहे। प्रशासनाने आम्हाला रस्ता दुरुस्ती करून आमच्या आरोग्याबाबत काळजी घ्यावी, जेणेकरून आमचा आरोग्याचा प्रश्न उद्भवणार नाही, अशी मागणी विलास मानकर, प्रतीक इंगळे, किशोर बुंदे, आशा पायघन, सुरेखा पांझडे, प्रमोद राठोड, रवींद्र लहाणे, सतीश वाघ, संजय सरदार, सुभाष नकासकर, रमेश इंगळे, योगेश घायवट, विलास मानकर, विनायक पोटदुखे, प्रशांत धाडसे आदी ग्रामस्थांच्या दिलेल्या निवेदनात सहाय्य आहेत। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपादक सतीश देशमुख, 9970321817।